उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा ठाकरे संभाजीनगरात दाखल। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन। दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा। करमाळ्याच्या सभेमध्ये आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। आपल्या हिंदू बांधवालाच फायदा मिळावा, जगताप यांचं आवाहन। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगतापांना नोटीस पाठवणार। जगतापांची भूमिका पक्षाच्या विचारधारेशी विसंगत। अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। मंगळवारी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते घेणार भेट। फडणवीस, शिंदे, अजित पवारांनी देखील शिष्टमंडळामध्ये सहभागी होण्याचं आवाहन। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। स्थानिक निवडणुकांच्या अनुषंगाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा फडणवीस घेणार आढावा। दिवाळी आधी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा सन्मान निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात। अद्याप ई-केवायसी न केलेल्या लाडक्या बहिणींनाही लाभ। शेतकरी कामगार पक्षाकडून आज सांगोला बंदची हाक। गणपतराव देशमुखांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचा निषेध। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची होते मागणी। निलेश घायवळनंतर सचिन घायवळवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई। निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची होणार चौकशी। रवींद्र धंगेकरांची एकनाथ शिंदेंकडून कानउघडणी। सूत्रांची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घायवळला पिस्तुलाचा परवाना दिल्याचा आरोप करत धंगेकरांची टीका। भाजप नेत्यांकडून शिंदेंकडे तक्रार। मध्य रेल्वेवर आज दुपारी 12:30 पासून 30 तासांचा असणार मेगा ब्लॉक। ब्लॉक दरम्यान नेरळ ते खोपोली रेल्वे सेवा राहणार बंद। कर्जतऐवजी नेरळपासून सीएसएमटी लोकल सेवा होणार सुरू।